त्यामुळे प्राप्तव्य राहिलं नाही हा विषय मुळातच परमार्थातला आहे. प्रपंचामध्ये मला जे मिळवायचं होतं ते सगळं मिळून झालंय असं होत नाही. काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी एखादी अपूर्णता ही शिल्लक राहतच असते. आणि त्या अपूर्णतेचा विचार जसा जसा मनुष्य करायला लागतो तसा तसा तो दुःखी व्हायला लागतो. परिपूर्णतेच्या विचारामध्ये समाधान असणं आणि अपूर्णतेच्या चिंतनामध्ये दुःख असणं हे इतकं स्वाभाविक आहे. आपल्याकडे काय नाही याचा विचार मनुष्य करायला लागला की दुःख आहे, आपल्याकडे काय आहे याचा विचार करायला लागला की मनुष्य सुखी आहे. तेवढ्या पुरता का असते ना. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये जे जे मिळवायचं होतं ते मिळवून झालं अशी भाषा फक्त परमार्थात वापरता येते. ज्ञान मिळवायचं होतं, ब्रह्मज्ञान मिळवलं, झालं, आता जाणण्यासारखं काही राहिलं नाही. कर्म करायचं होतं, ती सगळी कर्तव्य कर्म करून झाली, ज्ञानात आमचं कर्म थांबलं, आता कर्माची गरज राहिली नाही. या सगळ्या भूमिका जर आपण बघितल्या तर आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला मिळवता येणं याच्यातच आपल्या कर्तव्याची परिपूर्तता असते. म्हणून प्राप्तव्य संपणं याच्यातच कर्तव्य संपणं असतं. आणि म्हणून भगवंताने अर्जुनाला हे सांगितलं की अर्जुना, तू हे करताना सगळं कर, पण या सगळ्यामध्ये महत्वाचं काय आहे तर ज्ञान संपादन करून घे. ज्ञानानं कर्म थांबतं, ज्ञानानं अमुक जातं, ज्ञानानं तमुक जातं, ज्ञानानं सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सगळ्यात महत्वाचा विषय 4थ्या अध्यायामध्ये मागच्या वर्षी आपण त्याचा विचार करून आलोय. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च संशतव्रताः मागच्या वर्षी बोलून आलो आपण. या सगळ्यामध्ये महत्वाचं काय आहे तर हे सगळे यज्ञ केले जातात, पण या सगळ्या यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञ हा सगळ्यात महत्वाचा यज्ञ आहे. ज्ञानानं काय होतं, सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानानं सगळी कर्म थांबून जातात, करण्यासारखं काही राहत नाही. ज्ञानानं परिपूर्णता येते, ज्ञानानं जीवनाला धन्यता येते. सगळं मान्य आहे. भगवंताने सगळ्यात शेवटी मग हे सगळं सांगून झालं, सगळं अर्जुनाने ऐकलं. ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाच्या अग्नीमध्ये सगळी कर्म भस्मसात होऊन जातात अर्जुना, आणि तू ते केलं पाहिजेस, ते ज्ञान संपादन केलं पाहिजेस. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाने ते ऐकलं. आणि सगळं ऐकल्यानंतर मग सगळ्यात शेवटी या उपदेशाचं सार सांगताना भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, हे जे संशय आहेत त्या संशयामुळे जर तुझं ज्ञान तिरोहित झालेलं असेल तर त्या ज्ञानानं ते सगळे संशय छेदून टाक. छित्वैनम संशयम योगम. आणि काय कर, आतिष्ठोत्तिष्ठ भारत, आणि कर्मयोगाचा आश्रय कर आणि युद्धाला उभा राहा. आता अडचण कुठे आहे अर्जुनाच्या मनामध्ये, तुम्ही वर्णन करताना केलंय सगळं ज्ञानयोगाचं. ज्ञानानं असं होतं, ज्ञानानं तसं होतं, ज्ञानानं परिपूर्णता आहे, ज्ञान म्हणजे चांगलं आहे, ज्ञानांमध्ये सगळी कर्म थांबतात, हे सगळं मला एका बाजूला सांगितलं. आणि उपदेश करताना सांगितलं की ज्ञानाचं राहू दे, आत्ता कर्मयोगाचा आश्रय करून युद्धाला उभा राहा. अरे मला जे मिळवायचंय त्याचा उपदेश करा, किंवा ज्याचा उपदेश केलाय ते मिळवायला सांगा. तुम्ही उपदेश सगळा केलाय ज्ञानाचा आणि मला सांगताय कर्माचा आश्रय करून युद्धाला उभा राहा. मनामध्ये विकल्प येईल ना. तुम्ही वर्णन करताना केलं ज्ञानाचं, ज्ञान चांगलंय, ज्ञान असंय, ज्ञान तसंय, आणि तू काय कर, तू ज्ञानाच्या मागे लागून मग मला सांगितलं कशाला. तू कर्मयोगाचा आश्रय कर. नैष्कर्म्य योगाची भूमिका तुम्ही ज्ञानाच्या भूमिकेतून जर 4थ्या अध्यायामध्ये बोलत असाल तर मग तू योगाचा आश्रय कर, हे मला कशाला सांगता. आणि मला हे आता सांगण्याची गरज नाही,
मला तुम्ही ज्ञानाचं वर्णन करून सांगितलंय ना, आत्ता 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन मग हाच प्रश्न विचारतोय. एकीकडे तुम्ही मला कर्मयोग सांगता, दुसरीकडे 4थ्याच अध्यायामध्ये कर्मसन्यास सांगता. मग कर्मही सांगता, कर्मसन्यासही सांगता, आणि कर्मसन्यासाचं महत्व सांगता, आणि मला म्हणता कर्मात प्रवृत्त हो. मग मी काय करू, मला नेमकं सांगा ना, कर्म करू का ज्ञानाच्या मागे जाऊ? आणि हा संशय घेऊन अर्जुन 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला उभा आहे. तो भगवंताला म्हणतोय, देवा संन्यासम कर्मणम कृष्ण पुनर्योगम च शंससी. तुम्ही मला हे दोन्ही सांगता. इथला संन्यास शब्द ज्ञानवाचक आला, त्याबद्दल बोलू आपण. एकीकडे मला सांगताना हे सांगता, मग आता माझी विनंती एवढीच आहे, देवा यत् श्रेय एतयोरेकम, यत् श्रेय हे दोन्ही तुम्ही मला सांगितलंय. मला कर्मयोगही सांगता आणि कर्मसन्यास म्हणजे ज्ञानयोगही सांगता. माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे, यत् श्रेय एतयो एकम, या दोन्ही मध्ये मला श्रेयस्कर काय आहे ते एक मला सांगा. 100 गोष्टी सांगून माझी बुद्धी भ्रष्ट करू नका, माझ्या बुद्धीला भ्रमित करू नका. आणि कसं सांगायचंय, तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. तुम्ही मला निश्चयात्मक भूमिकेतून हे सांगा की अर्जुना तू हे कर, मी तुला एवढं सांगितलंय पण तू हे कर. मनुष्य बोलताना 4 गोष्टी बोलतो. एखाद्या माणसाला एखाद्या गावाला जायचा रस्ता माहित नसेल आणि त्यांनी जर कोणाला विचारलं की अमक्या गावाला जाण्याचा रस्ता कोणता आहे हो, तर सांगताना मनुष्य सांगतो याही मार्गाने जाता येतं, याही मार्गाने जाता येतं, याही मार्गाने जाता येतं आणि याही मार्गाने जाता येतं. त्या गावाला 4 रस्ते जातात, पण तुम्ही याच्यापैकी फक्त हाच मार्ग घ्या, मनुष्य सांगतो की नाही. तुम्ही या 4ही रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करू नका, मी तुम्हाला सांगतो तुम्ही अमक्या अमक्या मार्गे जा. का? कारण तो मार्ग लांबून जातो, तो मार्ग चांगला नाहीये, या मार्गावर काय दरोडेखोरांचा शक्यता आहे, ते लुटण्याची शक्यता आहे. तुम्ही आपलं या मार्गाने जा, हा मार्ग सगळ्यात प्रशस्त आहे. विकल्प दिले जातात. समजावून सांगण्याकरता जेव्हा एखादा वक्ता विकल्प देतो, समजावून सांगण्याकरता एखादा विचारवंत ज्या वेळेला विकल्पाने मांडणी करतो, त्यावेळेला त्या विकल्पांपैकी कोणता विकल्प निवडला गेला पाहिजे याचा उपदेश करण्याची जबाबदारी त्या विचारवंतावर येत असते. त्यांनी नुसते विकल्प द्यायचे नाहीत. विकल्पाने माणसाची बुद्धी भ्रमित होते, मनुष्य भ्रमित होतो, गोंधळून जातो. आणि विचारवंत जवळजवळ असंच करत आलेत आतापर्यंत. हेही बरं वाटतं, तेही बरं वाटतं, तेही बरं वाटतं. अरे आम्ही काय करावं ते सांगा, ते तुमचं तुम्ही बघा, मग तुम्ही कशाला पाहिजे. ते जर आमचं आम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कशाला सांगायला आला आम्हाला. तुम्ही जर आम्हाला विकल्प देता तर त्या विकल्पातलं एखादं सूत्रही आम्हाला कळलं पाहिजे, आणि त्या विकल्पांमधला योग्य मार्ग तुम्हाला कोणता योग्य वाटतो तेवढा तरी आम्हाला सांगा. आम्ही तुमचं ऐकतो. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इफ यू कांट कन्व्हिन्स कन्फ्यूज, असं म्हणतात. तुम्ही जर कुणाला कन्व्हिन्स करू शकत नसाल, समजावून सांगत जर समजावून सांगणं शक्य नसेल तर निदान त्याला कन्फ्यूज तरी करा. किती विकल्प द्याल तुम्ही. तुम्ही आम्हाला 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानयोगाचं वर्णन करून सांगितलंय आणि 4थ्या अध्यायाच्या शेवटी मला सांगताय कर्मयोगाचा आश्रय कर आणि युद्धाला उभा राहा. ज्ञानाचं महत्व सांगितलं कशाला. मला हे सांगू नका देवा, यत् श्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चिता. या दोन्ही पैकी काय श्रेयस्कर आहे ते मला तुम्ही निश्चयात्मक भूमिकेतून सांगा. आणि भगवंतानी आतापर्यंत अर्जुनाच्या संबंधानं असे विकल्प उभे केलेत. 2ऱ्या अध्यायात अर्जुन हेच बोललाय, 3ऱ्या अध्यायात हेच बोललाय अर्जुन. अर्जुनाने 2ऱ्या अध्यायातही सांगितलं की देवा मला ह्याच्यातलं नक्की काय ते सांगा. तुम्ही मला कर्मयोगही सांगताय, तुम्ही मला ज्ञानयोगही सांगता, याच्यातलं निश्चयात्मक काय मला सांगा. दोन्ही भूमिका तुम्ही बोलून दाखवल्या. यश्रेयस्यान निश्चितम ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. दुसऱ्या अध्यायात आहे. तिसऱ्या अध्यायात सुरुवातीला दुसऱ्या श्लोकामध्ये अर्जुन बोललाय, तदेकम वद निश्चित्य देवा येन श्रेयो मापनुया. या दोन्ही पैकी मला श्रेयस्कर काय आहे देवा, तद एकम वद निश्चित्य, ते एक मला सांगा. दुसऱ्या अध्यायातही हे सांगितलं, तिसऱ्या अध्यायातही हे सांगितलं, देवा मला एक सांगा, एक सांगा. आणि आता पाचव्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन हीच भूमिका घेऊन अर्जुना भगवंताच्या समोर उभा आहे. यच्छ्रेय एतयोरेकम, मला सांगा देवा, तन्मे ब्रूहि सुनिश्चितम, याच्यापैकी एक काहीतरी सांगा. तुम्ही कर्मही सांगताय, तुम्ही ज्ञानही सांगता, ज्ञानाचं महत्व सांगता, कर्म थांबलं पाहिजे म्हणता, पण आचरण करताना कर्मयोगाचा आचार करा म्हणता. असं कसं चालायचं? मला ज्याचं महत्व कळालेलं आहे तिकडं माझी प्रवृत्ती होईल. कोणत्याही वस्तूची इच्छा आणि इच्छेतून निर्माण होणारी प्रवृत्ती ही ती प्रवृत्ती त्या पदार्थाबद्दल निर्माण झालेल्या इच्छेनंतरच्या ज्ञानावर अवलंबून असते. एक नियम आहे आणि हा नियम व्यवहारालाही लागतो आणि परमार्थालाही लागतो. लक्षात ठेवा, ज्या पदार्थाचं आम्हाला ज्ञान नसतं त्या पदार्थाकडे आमची प्रवृत्तीच नसते. मला जिकडं जायचं आहे तिकडचं पहिलं मला ज्ञान झालं पाहिजे, तर माझी तिकडं प्रवृत्ती होईल. मी कपडे घ्यायला कधी जातो? ज्या वेळेला माझ्या जवळचे कपडे फाटलेले आहेत आणि नवीन कपडे घेतले पाहिजेत याचं मला ज्ञान होईल, तेव्हा मी कपडे घ्यायला जातो. विचार करा, कोणत्याही पदार्थाविषयीची प्रवृत्ती ही ज्ञानाधिष्ठित असते. ते ज्ञान ब्रह्मज्ञान नसतं, हे मान्य आहे. पण कोणतीही प्रवृत्ती, कोणती इच्छा, मनामध्ये इच्छा निर्माण झाली, आम्हाला त्या पदार्थाचं ज्ञान असेल, अंशतः असेल, ते यथार्थ नसेल, ते कदाचित बाह्य रूपानं झालेलं ज्ञान असेल, पण ते असल्याशिवाय मला त्या पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होणार नाही. हे लक्षात घ्या. ज्ञानाच्या भूमिका आणि कर्माच्या भूमिका या दोन्ही भूमिका देवा तुम्ही आम्हाला सांगताय, पण मी तुम्हाला दुसऱ्या अध्यायापासून हे विचारतोय, यश्रेयस्यान निश्चितम ब्रूहि तन्मे, या दोन्ही पैकी श्रेयस्कर काय आहे हे मला सांगा. त्याच्याही नंतर मी तुम्हाला बोललो, तदेकम वद निश्चित्य येन श्रेयो मापनुया, हेही मी तुम्हाला बोललो ना. आताही मी तुम्हाला तेच सांगतो, यश्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम, मला एक काहीतरी सांगा. माझ्या बुद्धीत गोंधळ निर्माण करू नका. तुम्ही केलेलं विवरण आणि तुम्ही केलेला उपदेश या दोन्ही मध्ये मला अंतर वाटतं. मला काहीतरी एक सांगा. कर्मयोग श्रेष्ठ आहे का कर्मसन्यास श्रेष्ठ आहे? कर्मयोग महत्वाचा आहे का ज्ञानयोग महत्वाचा आहे? मला सांगा. दोन्ही माझ्या समोर तुम्ही मांडलेले. म्हणून मगाशी म्हटलं की संन्यास हा शब्द इथं ज्ञानवाचक आला. संन्यास हा शब्द तसा ज्ञान या अर्थानेच चालतो. संन्यास शब्दामध्ये सम हा उपसर्ग आहे आणि त्या उपसर्गातून चांगल्या पद्धतीने असा अर्थ प्रकट होतो. न्यास शब्दाचा अर्थ आहे त्याग. न्यास म्हणजे ठेवणे आणि न्यास म्हणजे त्याग करणे. या दोन्ही अर्थाने न्यास शब्द चालतो. पूजेला बसल्यानंतर न्यास सांगितले जातात. ते न्यास म्हणजे काय असतं? न्यास म्हणजे त्या त्या इंद्रियांच्या ठिकाणी त्या त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांना ठेवणं, त्यांची स्थापना करणं असतं. हा न्यास आहे. बऱ्याच वेळेला आपण न्यास करतो पूजेला बसल्यानंतर. किंवा न्यास शब्दाचा अर्थ आहे त्याग करणे. सम्यक न्यास म्हणजे संन्यास असतो. चांगल्या पद्धतीनं केलेला त्याग म्हणजे संन्यास. योग्य पद्धतीनं केलेला त्याग. का सांगायची गरज पडली? कारण माणसं अयोग्य पद्धतीनेही गोष्टी सोडून देतात. नको असलेल्या कित्येक गोष्टी माणसं सोडून देतात.
ज्याची आपल्याला गरज नाही, ज्याची आपल्याला उपयुक्तता नाही, अशा गोष्टीचा त्याग माणसाकडून होतोच की. त्याला संन्यास म्हणायचं का? कपडे फाटले म्हणून टाकून दिले, केवढा मोठा संन्यासी आहे म्हणता काय? फाटल्यामुळे टाकले. नाणं गोळ झालेलं बाजारात कोणी घेत नाही, दुकानदार घेत नाही, किराणा दुकानदार घेत नाही, मेडिकल मध्ये घेतलं जात नाही, मग ते नाणी कुठं जातात? देवाजवळ. टाका देवाच्या पेटीत, कोणीच घेत नाही. खोटे कोठे सरे तुझ्या पायापाशी. फाटलेल्या नोटा कोणी घेत नाही, टाका देवाजवळ, नाही तर महाराजाच्या समोर ठेवा आणि पडा पाया. करता काय? याला संन्यास म्हणायचंय का? याला त्याग म्हणायचंय का? याला वैराग्य म्हणायचंय का? पोटभर जेवण झालेल्या माणसाला जर विचारलं जेवता काय, तर तो नको म्हणतो. म्हणजे काय, फार विरक्त झाला काय? त्याने अन्नाचा त्याग केला म्हणून संन्यासी झाला काय? मनुष्य त्याग करतो, करत नाही असं नाही आहे, पण त्याचा त्याग आणि माणसाने केलेला स्वीकार या दोन्ही गोष्टीच्या मागे उपयुक्ततेची भावना जास्त दृढ असते. ममत्व सोडणं हा विषय नसतो, उपयुक्ततेच्या विचारात ममत्व सिद्ध होतं माणसाचं. आता याचा विचार कसाही करा, मला लांबवत बसायला वेळ नाही सगळाच. आता उपयुक्ततेला अनुसरून ममत्व आलं की तो संसार आहे, आणि ममत्वाच्या त्यागात जे उपयुक्त वाटतं तिथं परमार्थ आहे. हा फरक पडतो. बघा, जमतंय का? घरी जाऊन शांत चित्तानं विचार करून बघा मी काय सांगितलंय ते. पटलं तर बघा, नाही तर द्या सोडून, काही फार महत्वाचं नाही. आम्हाला एखादी गोष्ट प्रिय का वाटते? कारण आम्हाला ती उपयुक्त आहे. माझा फार जवळचा मित्र आहे, का ममत्व वाटलं? कारण उपयुक्तता आहे. ही वस्तू अरे फार महत्वाची वस्तू आहे, का? घरामध्ये त्याची उपयुक्तता आहे. उपयुक्ततेतून ममत्व सिद्ध होत असेल तर त्या ममत्वाला अर्थ नाही आहे. ममत्वाचा त्याग केल्यानंतर काय उपयुक्त वाटतंय याचा विचार महत्वाचा आहे. म्हणून संन्यास शब्दाचा अर्थ करत असताना चांगल्या पद्धतीनं केलेला त्याग असा अर्थ विचारात घ्यावा लागतो. त्याला संन्यास म्हणा, सगळं सोडून द्या. ज्ञानोबाऱ्यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलंय, सगळं सोडून द्या याला संन्यास म्हणत नाहीत. मी सगळं सोडून दिलेलं आहे ही आठवण सुद्धा सोडून द्या, तर तो संन्यास. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्ञानोबाऱ्यांनी केलेली संन्यासाची व्याख्या आहे. पार्था तो संन्यासी जाण, त्याला संन्यासी म्हण अर्जुना. कोण? मी माझं गेलं तो संन्यासी नाही, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. नाहीतर मनुष्य त्याग करतो पण त्याचं स्मरण ठेवतो. एखाद्या मंदिरामध्ये जाऊन काहीतरी दान करतो, देवाला एखादा अलंकार, देवाला वस्त्र, काही दान करतो, आणि तो अलंकार देवाच्या गळ्यात घातला की येणाऱ्याला जाणाऱ्याला सांगतो, हा दागिना ना मी दिला. मग दिलास कुठं? अजून तुझ्या मनातच आहे. पण माणसाला हे म्हणावं वाटतं, कारण का? मी जे दिलंय त्याचंही मला स्मरण आहे ना, त्याचं मला स्मरण आहे. असं होतं. मला फार विषय लांबवायचे नाहीत, पण ज्ञानोबाऱ्यांनी हे म्हटलंय, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मग अर्जुनाने विचारलं, देवा कर्म का कर्म संन्यास, या दोन्ही पैकी काहीतरी एक मला निश्चित सांगा, मला भ्रमित करू नका. वर्णन एकाचं करताय, मला उपदेश दुसऱ्याचा करताय. कर्मयोगामध्ये प्रवृत्त हो म्हणताय, पण कर्म थांबलं पाहिजे हेही म्हणता. अहो, मी तर कर्म थांबवण्याकरताच धनुष्यबाण खाली ठेवलं होतं ना, मला ते धनुष्यबाण उचलायला भाग पाडता, कर्मामध्ये प्रवृत्त करता, आणि दुसरीकडे मला सांगता की बाबा या ज्ञानानं कर्म थांबतं, ज्ञाने परिसमाप्यते, हे दुसरीकडे सांगता. मग मी ज्ञानाच्या मागे जावं का कर्माच्या मागे जावं? तुमचा काय हेतू आहे?
भगवंताने हे सगळं ऐकून घेतलं आणि भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मी तुला दोन्ही सांगितलेत, संन्यास कर्मयोग, संन्यास कर्मयोगश्च, दोन्ही सांगितलंय मी. निश्रेयस करा उभौ, उभौ निश्रेयस करा. निश्रेयस उभौ निश्रेयस करो. अरे हे ज्ञान आणि कर्म हे दोन्ही मी तुला सांगितलेत ना, हे दोन्ही निश्रेयस आहेत. काय निश्रेयस? संन्यास कर्मयोगश्च, कर्मयोग ही निश्रेयस आहे आणि ज्ञानयोग ही, संन्यास योग ही निश्रेयस आहे. पण दोन्ही चांगलेत अर्जुना, पण तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. दुसरा श्लोक आहे 5व्या अध्यायाचा. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना निश्रेयस करो उभौ, हे दोन्ही निश्रेयस आहेत, चांगले आहेत. कर्म संन्यास ही श्रेयस्कर आहे आणि ज्ञानयोग, त्या कर्मयोग ही श्रेयस्कर आहे. पण कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग हा जास्त विशेष आहे. आता पुन्हा याच्याबद्दलचे प्रश्न आहेच आहेत, नाही असं नाही, त्याकडे मी येतोच. हा कर्मयोग आहे ही गोष्ट बरोबर आहे, याबद्दल वाद नाही. कर्मसन्यासापेक्षा अर्जुना कर्मयोग हा जास्त मला चांगला वाटतो, विशिष्यते. तसं म्हणशील तर दोन्ही श्रेयस्कर आहे. मला काही दोन्हीपैकी एक तू निवडलंस म्हणजे काही अधःपतनाला जाशील असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की दोन्ही श्रेयस्कर आहेत. तू दोन्हीपैकी काही निवडलंस तरी चालेल, पण मला असं वाटतं की कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा जास्त श्रेयस्कर आहे. आता पुन्हा प्रश्न असा आहे, भगवान असं का बोलले, त्याकडे मला यायचं आहे. ते महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे तेही मी आपल्याला सांगतो. त्याच्या मागे काही भूमिका आहे. भगवंताचं असं बोलणं हे सामान्यत्वानं बोलणं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. एखादा वक्ता ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला त्याचं बोलणं हे केवळ अंतिम सत्य म्हणून विचारात घेऊन चालत नाही. बऱ्याच वेळेला ते बोलणं प्रसंगवशात निर्माण झालेलं असतं, त्या त्या प्रसंगाला ते बोलणं लागू पडत असतं. त्याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. तेही बोलतो मी आपल्याला. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मला असं वाटतं कर्मयोग विशेष आहे. प्रश्न असा आहे, कर्म संन्यास आणि कर्म म्हणून या 5व्या अध्यायाचं नावच कर्म संन्यास योगो नाम पंचमोध्याय असाच आहे, नावच आहे कर्म संन्यास योग, असंच 5व्या अध्यायाचं नाव आहे. आपण बघाल तर आपल्याला लक्षात येईल. काय गीतेच्या प्रत्येक अध्यायाला योग म्हटले. आपण पहिल्या वर्षी बोलून आलोय. अर्जुन विषाद योगो नाम, सांख्य योगो नाम, कर्म योगो नाम, आत्मसंयम योगो नाम पुढचा अध्याय, राजविद्या राजगुह्य योगो नाम, भक्ती योगो नाम, दैवासुर संपद विभाग योगो नाम. हे सगळे योग 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 याच अर्थाने वापरले गेलेले. प्रत्येकाचा योगच आहे गीतेमध्ये. त्या योग वासिष्ठामध्ये योग शब्दाचा अर्थ सांगताना असं सांगितलं, संसारोत्तरणे युक्ती ही योग शब्देन कथ्यते. संसारातून तरुण जाण्याची युक्ती जिथे सांगितली जाते त्याला योग असं म्हणतात. असं योग वासिष्ठामध्ये योग शब्दाचं निर्वचन केलंय. संसारोत्तरणे युक्ती ही योग शब्देन कथ्यते. संसारातून तरुण जाण्याची जी युक्ती असते त्याला योग असं म्हणतात. आणि तसं जर बघितलं तर गीतेच्या प्रत्येक अध्यायाला योग का म्हटलं हे आपल्याला कळतं, कारण प्रत्येक अध्याय संसारातून तरुण जाण्याचा एक एक उपायच आहे. श्रेयस्कर काय सांगा, कारण माणसाला, अर्जुन देवाला मला श्रेय काय आहे हे सांगा. त्याचं कारण असं आहे की माणसाला पटकन श्रेयस्कर काय आहे हे निवडता येत नाही. का निवडता येत नाही त्याच्या मागे थोडीशी भूमिका आहे. ती मानसशास्त्रीय आहे, ती तात्विकही आहे आणि ती आपल्या व्यवहारालाही अनुसरून जाणारी आहे म्हणून सांगतो. थोडी भूमिका त्याची लक्षात घ्या.
आता अर्जुन इतका चांगला आहे, इतका विद्वान आहे, इतका शहाणा आहे, तरी तो देवाला असं म्हणतोय की याच्यातलं श्रेयस्कर काय आहे, तदेकम वद निश्चित्य. तरी तो देवाला सांगतो यश्रेय येतो योरेकम, मला श्रेयस्कर सांगा, श्रेयस्कर सांगा, मला हे नक्की सांगा. यश्रेयस्यान निश्चितम ब्रूहितन मे, यश्रेयस्यान याच्यामध्ये श्रेय काय आहे ते सांगा. कळत नाही का श्रेय काय ते? एका बाजूला अमृत ठेवलेलं आहे, दुसऱ्या बाजूला विष ठेवलेलं आहे. श्रेयस्कर काय आहे मला सांगा. याच्याकरता प्रवचन ऐकायची गरज आहे का? एका बाजूला अमृत भरून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला एका ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये विष भरून ठेवलेलं आहे. तुम्ही काय घ्याल? काय घ्याल? अमृतच घ्याल ना. विष कोणी घेणार नाही, कारण अमृत हे श्रेयस्कर आहे, विष हे श्रेयस्कर नाही. त्याच्याने मरण आहे, याच्याने अमृतत्वाची प्राप्ती आहे. मग हे कुणाला विचारायला जायचंय का? जायचं नाही. मग अडचण कुठे आहे? अडचण इथे आहे की जेव्हा विष अमृताचा रंग घेऊन येतं तेव्हा काय करता सांगा. अडचण इथे आहे. श्रेय आणि प्रेयाचा विचार करत असताना भगवंताला का बोलावं लागलंय अर्जुनाला? हे अर्जुन का विचारतोय देवाला यश्रेयस्यान निश्चितम ब्रूहि, याच्यात श्रेयस्कर काय? कारण माणूस ज्याला श्रेय समजतो ते श्रेय असेलच असं नाही. श्रेय आणि प्रेय या दोन संकल्पना आहेत. प्रेयस म्हणजे प्रापंचिक भूमिका आहे आणि श्रेयसाची भूमिका ही तात्विक आहे, पारमार्थिक आहे. पण या दोन्हीतलं भांडण अनादी कालापासून माणसाच्या समोर आहे. उपनिषदांनी त्या संबंधामध्ये चिंतन केलंय. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरीत्य विविनक्ति धीराः श्रेयो हि धीरोभिप्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. कठोपनिषदामध्ये आलेला विचार आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरीत्य विविनक्ति धीराः. श्रेय आणि प्रेय हे दोन्ही माणसाच्या समोर उपलब्ध आहेत. मनुष्यम एतस्तौ, श्रेयश्च प्रेयश्च, माणसाला समोर हे दोन्ही उपलब्ध आहेत. श्रेय आहे, प्रेय आहे. मार्ग सगळेच उपलब्ध असतात. चांगला मार्गही उपलब्ध असतो, वाईट मार्गही उपलब्ध असतो. दोन्ही रस्ते फुटलेले असतात. एक पंढरपूरला जाणारा रस्ता आहे, एक तमाशाला जाणारा रस्ता आहे. दोन्ही मार्ग आमच्या समोर उपस्थित आहेत. कोणता निवडायचा ही बुद्धी आम्हाला पाहिजे, पण सगळ्यांना ते निवडता येत नाही. म्हणून उपनिषदाने आपल्याला सांगितलं संपरीत्य विविनक्ति धीराः. त्याच्यामधला विवेक कुणाच्या जवळ आहे? धीराः. जो बुद्धिमान आहे तो या दोन्ही मधला विवेक करतो, दोन्ही मध्ये वेगळेपणा निवडतो. श्रेय आणि प्रेय हे दोन्ही माणसाच्या समोर येतात, पण सगळेच त्याच्यातल्या श्रेयस आणि प्रेयस याच्यातला विवेक करू शकत नाहीत, त्यांना वेगळं करू शकत नाहीत. चांगलं आणि वाईट पटकन माणसाला कळत नाही. का कळत नाही? न कळू नये एवढी बुद्धी त्याला नाही असं नाही आहे. पण अडचण इथं आहे की नेहमी चांगल्या वाईटांपैकी वाईट हे चांगल्याचं रूप घेऊन येतं, चांगलं कधी वाईटाचं रूप घेऊन आमच्या समोर येत नाही. ऐका, चांगल्यानी वाईटाचं रूप घेतलंय आणि ते आपल्या समोर आलंय असं होत नाही. वाईटाला स्वतःला खपवण्याकरता चांगल्याचं रूप घ्यावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. खोट्याला खऱ्याचा आधार घेतल्याशिवाय खपता येत नाही. आणि आधार ज्याचा घ्यावा लागतो तेच अंतिम खरं असतं. खोट्याला कुठेतरी खऱ्यासारखा रंगरूप घ्यावं लागतं. खोट्याला कुठेतरी खऱ्यासारखा आकार धारण करावा लागतो. व्यवहारामध्ये आपण ज्याला डुप्लिकेट शब्द वापरतो ते काय आहे सांगा ना? ते खरं आहे का खोट आहे? खोट आहे, पण कसं दिसतं? खऱ्यासारखं दिसतं ना, खऱ्यासारखं दिसतं ना. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला निवडावं लागतं म्हणून. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, तुकोबारायांची भाषा आहे. आम्हाला याचा निवाडा करावा लागतो. खऱ्या खोट्याचा निवाडा करायचा असेल कळत नाही पटकन, खरं काय खोटं काय.
कशाला खरं म्हणावं, कशाला खोटं म्हणावं, कुणाला माहिती. जगद्गुरु शंकराचार्यांनी अध्यास भाष्याच्या सुरुवातीला हे विधान केलंय. सत्यानृते मिथुनी कृत्य अहमिदम मम इदमिति नैसर्गिकोयम लोक व्यवहारः. आचार्य बोलतात सत्य आणि अनृत, अनृत म्हणजे खोटं. सत्यानृते मिथुनी कृत्य, या जगतामध्ये खरं आणि खोटं यांचं मिश्रण झालेलं आहे. म्हणून आम्हाला सगळंच खरं म्हणता येत नाही, सगळंच खोटं म्हणता येत नाही, पण खऱ्या खोट्याचा निवाडा मात्र करावा लागतो. आणि तो कसा करायचा आम्हाला माहिती नाही. कारण खोट्याचं खोटेपण कशात आहे हे आम्हाला कळत नाही, खऱ्याचं खरेपण कशात आहे आम्हाला कळत नाही, आम्हाला कळत नाही. खोटं हे खऱ्याचं रूप घेऊन येतं. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाले थोरी, तुकोबारायांची भाषा आहे. मनुष्य पंढरपूरला जातो वारीला, आणि वारीहून परत येताना बुक्का आणतो. बुक्का किती लागायचा आहे बुक्का, पण त्या बुक्क्याच्या दुकानात जातो, त्या बुक्क्याचा असा घमघमाट सुटलेला असतो. त्याला वाटतं इतका शुद्ध बुक्का आपल्याला कुठेच मिळणार नाही. बुक्का चांगला आहे, घेतला पाहिजे म्हणून किलोभर बुक्का घेतो. एवढा लागत नाही. किलोभर बुक्का कशाला लागेल, शेवटपर्यंत लागत नाही. शेवटपर्यंत म्हणजे तेवढा किलोभर बुक्का काय करायचा आहे हो. एक डबी घेतली तर 4-5 महिने जाते. काय एक बोट बुडवायचं आणि कपाळाला लावायचं एवढंच असतं. किती जाणार आणि किती संपणार. पण त्याला वाटतं इतका शुद्ध बुक्का मिळत नाही आपल्याला, कुठं मिळणार नाही. आणि दुकानदारही सांगतो तोही पंढरपूरचाच आहे. तुम्ही सगळ्या पंढरपुरात फिरून बघा, असा बुक्का मिळणार नाही. याला वाटतं खरंच वास आहे म्हणून किलोभर बुक्का घेतो, घरी येतो. घरी आल्यावर बुक्क्याचा तो पुडा उघडल्यानंतर वास तिथंच पंढरपूरला दुकानात राहतो, केवळ माती याच्या घरी येते. तुकोबाराय बोलतात विकाल तेथे विका, माती नाव ठेवून बुक्का. तुकोबाराय बोलतात